नमस्कार मंडळी. ज्योतिष अभ्यास या ग्रुपवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हा ग्रुप मी सुरू केला आहे. त्याची पहिली अट अशी आहे की जे माझ्या कधीच संपर्कात आले नाहीत, मी ज्योतिषाकडे कसं बघतो, त्यावर कसा विचार करतो, याची ज्यांना काहीही कल्पना नाही अशांसाठी, फक्त अशा लोकांसाठी तो ग्रुप, व्हॉट्सॲप ग्रुप मी चालू केलाय. आता तुम्ही असं म्हणाल की इतरांना तुम्ही तुमच्या संपर्कातील लोकांना का नाही घेणार, त्याचं कारण असं की ते ओळखतात मी काय दृष्टीने विचार करतो, माझी विचार प्रणाली. वेळोवेळी ते शिकलेले आहेत माझ्याकडे, वेळोवेळी माझी लेक्चर्स ऐकलेली आहेत, त्यातनं त्यांना कल्पना आलेली आहे की माझं काय अप्रोच आहे. तर म्हणून मला फक्त ते लोक हवेत ग्रुपवर की जे कधीही माझ्या संपर्कात आले नाही. आता दुसरा उद्देश असा आहे त्याचा की मी काही तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकवणार आहे का, तर नाही, तो माझा उद्देश नाही. त्याचं कारण असं की तुम्ही ज्योतिषशास्त्र इतरत्र किंवा पुस्तकं वाचून शिकलेले आहात. तुमचा पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड पूर्णतः तयार आहे हे मी गृहीत धरलाय. मग तरी सुद्धा असा ग्रुप काढून तुमच्याशी संवाद साधायचा, याचं कारण काय? ते कारण असं आहे की तुम्ही जे शिकला आहात त्याला एक प्रकारचं दिशा द्यायची, त्याच्या मांडणीची प्रक्रिया सांगायची. कारण तिथे सगळी गडबड तुमची चालू होते. आता ती नेमकी काय होते याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. उदाहरण मी ज्योतिषशास्त्रीय देत नाहीये, कारण माझ्या यात त्या प्रास्ताविक क्लिपचा तो उद्देश नाहीये. होते गडबड अशी की समजा मी एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या आयोजकांनी मला सांगितलं की तुमची ओळख करून द्या. आणि जर मी अशी सुरुवात केली, 70 किलो मानवतावादी, तर ऐकणारे आणि आयोजक गोंधळून जातील. मग मी त्यांना असं म्हणू शकतो की हो, माझं वजन खरंच 70 किलो आहे, मी मानवतावादी आहे, ह्याच काही खोटं नाही सांगत, चुकीचं नाही सांगत, माहिती बरोबर देतोय मी तुम्हाला. पण मग ते असं म्हणतील की तसं नाही, ती सुरुवात ओळख करून देण्याची 70 किलो मानवतावादी अशी नाही ना होऊ शकत. मग नॅचरली प्रत्येकाची अशी अपेक्षा आहे की मी पहिल्यांदा माझं नाव सांगावं, त्याच्यानंतर ज्या व्यासपीठावर मी उभा आहे समोरची माणसं काय उद्देशाने आलेत, तो प्रसंगाचं औचित्य, हा शब्द लक्षात ठेवा. प्रसंगाचं औचित्य लक्षात घेता माझ्या ओळखीचं दुसरं वाक्य असलं पाहिजे, मी अमुक अमुक, मी 56 वर्ष ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यास, अध्ययन, अध्यापन आणि संशोधन करत आलोय. का? तर समोरची माणसं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आलेली आहेत. मग मला आणखीन काही सांगता येईल की ज्योतिषशास्त्राच्या जोडीला मी अमुक करतो अमुक करतो, बरीच क्षेत्र असू शकतात. पण जर ही बरीच क्षेत्र सांगत बसण्याच्या अगदी मी 70 किलो मानवतावादी, चुकीची माहिती आहे का, खरीच माहिती आहे? तसं तुमच्या अभ्यासामध्ये एक गडबड अशी होते की तुम्ही माहिती गोळा करत जाता वर्षानुवर्ष. त्याचे अनेक सोर्स आहेत की तुम्ही पुस्तकं वाचता, तुम्ही युट्यूब बघता, तुम्ही एखादा क्लास करता, एखाद्या व्यक्तीशी चर्चा करता, बरोबर. आजकालच्या जमान्यात माहितीचे स्रोत म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहितीचे स्रोत प्रचंड आहेत. म्हणजे तुम्ही कधीच लक्षात ठेवू शकणार नाही इतकी माहिती तर सहज उपलब्ध आहे. ही माहिती म्हणजे पत्रिकेतील घटकांची माहिती, पत्रिकेत जे 9 घटक आहेत, ग्रह, राशी, भाव, नक्षत्र, दशा, गोचर, दृष्टी, योग आणि वर्गबल म्हणजे विशिष्ट ग्रह कुठल्या वर्गात, या सगळ्या 9 घटकांची माहिती, कारकत्व तुम्ही वारंवार शिकता, किंवा तेच वर्षानुवर्ष शिकतात. मग त्यात शिल्लक राहतं असं की ह्याची मांडणी कशी करायची, पहिल्यांदा काय सांगायचं, प्रसंगाला अनुलक्षून कशी सुरुवात करायची. कारण ज्योतिष शिकण्यामध्ये हा भागच नाहीये मुळात. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला पत्रिका सोडवून दाखवतात तेव्हा असं होतं का, तर नाही, तेव्हा सुद्धा असं होत नाही. कारण तेव्हा सुद्धा तुमची घाई अशी होते की माहिती आहे ती तुम्ही वापरायला लागता. जसं मी मध्ये भलतच वाक्याने सुरुवात केली तसं होतं. तर या ग्रुपचा उद्देश असा आहे, सरळ, स्वच्छ आणि अत्यंत छोटासा उद्देश आहे.
तो म्हणजे तुमच्या असलेल्या माहितीची मांडणी, क्रमवारी आणि वेटेज. कुठल्या माहितीला यातल्या काय महत्व आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे लक्ष ठेवा, मी सांगणार आहे म्हणजे मी बोलणार आहे नाही, मी नाही बोलणार आहे. मी तुम्हाला ग्रुपवर आलेल्यांना तो प्लॅटफॉर्म ओपन करून देईन. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही काय केलं असतं, तुम्ही काय सुरुवात केली असती, तुमचं काय, तुमचे काय प्रक्रिया आहे. हं? आणि मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुमची प्रक्रिया ही 70 किलो मानवतावादी या वाक्याने सुरू होते, असं तुमच्या लक्षात येईल. मी लक्षात आणून देईन तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जशी मी तुमची प्रक्रिया तुम्हाला विचारेन, तुमच्या अभ्यासाची पार्श्वभूमी मला जाणून घ्यायची आहे. हा, मला त्यात बदल सुचवायचे असतील तर मुळात तुम्ही विचारायची दिशा मला कळली पाहिजे तुमची. आणि इथे खरी मेख लपलेली आहे. माहितीच मिळवायची तर तुम्हाला कुठल्याच क्लासची, कुठल्याच कसलीही गरज नाही. आजकाल इतके सोर्सेस आहेत. माहितीच्या पातळीवर दोन गोष्टी मात्र कराव्या लागतात. की माहिती लक्षात ठेवणं शक्य नाही, इतकी प्रचंड माहिती आहे. मग ती लक्षात ठेवण्याचं तंत्र ते आपण आपल्या ग्रुपवर ह्या व्याख्यानांमध्ये बोलणार आहोत. तंत्र लक्षात कसं ठेवायचं तेही फारसं महत्वाचं नाहीये, प्रॅक्टिसने ते लक्षात राहतं. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, या माहितीमध्ये जरी अनेक सोर्सेस म्हणत येत असली तरी त्यात विसंगती असते. एक जण एक म्हणतो तर एक जण दुसरं म्हणतो. तर आपल्याकडे असं काहीतरी निकष पाहिजे की जी माहिती मी घेतो आहे जागोजागी, म्हणजे एक एक माणूस 5-5, 7-7 ठिकाणी क्लासेस करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे करतो, वेगवेगळ्या माणसांकडे शिकतो. हा, तर याचा अर्थ असा की माझ्याकडे काहीतरी सोर्स पाहिजे की हा सांगतोय ते वापरयोग्य आहेत, बरोबर आहे का. आता ते सोर्सेस पण तुम्हाला आपल्या ह्या ग्रुपवरच्या व्याख्यानांमध्ये कळणार आहे. आणि ते कळल्याच्या नंतर तुमची प्रक्रिया मला कळल्याच्या नंतर जर असं एखादा टप्पा आला की तुम्ही सांगताय ती गोष्ट नको तेवढी शाब्दिक होत आहे, थेरटिकल, तर तुम्ही जी म्हणाल, तुम्ही ज्याबद्दल बोलताय ती पत्रिका मी ऑन स्क्रीन तुमच्यासाठी, तुम्ही सांगायचं तारीख वेळ स्थळ, मी ती शेअर करणार आणि तुम्हाला प्रश्न विचारणार की काय तुमचं काय म्हणणं होतं सांगा बरं. म्हणजे याच्यात प्रॅक्टिकल पार्ट आहे, तुमची विचार प्रणाली मी विचारणार आहे. हा, त्याच्यावर काही नाही भाष्य करणार, मी सांगेन की मग असं आहे तर मग हे ह्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा हे तुम्ही का नाही करत, ह्या गोष्टीची दखल तुम्ही घेतलीत का का नाही घेतलीत, असे साधे प्रश्न विचारणार. मी कुठलीही गोष्ट तुम्हाला माझ्यातर्फे शिकवणार नाही, कारण शिकवण्याची प्रक्रिया माझी रेकॉर्डेड ऑलरेडी उपलब्ध आहे, बरोबर ना. सगळं तुम्ही म्हणाल तो प्रत्येक मुद्दा, प्रत्येक बिंदू, प्रत्येक विषय, म्हणजे ज्योतिषात नाही इतरही विषय, हे सगळेच्या सगळे शिकवून झालेले आहेत. आणि त्या सर्वांच्या ठिकाणची माझी विचार प्रणाली, तर्क पद्धती ही साचेबंद आहे. मी पत्रिका 100 सोडवल्या तरी त्यातली प्रक्रिया कधीच बदलत नाही, हे तुम्हाला समजेल. आता आपण भेटणार आहोत दर मंगळवारी रात्री 9ला, ही आपण आता टेंटेटिव्हली एक वेळ पक्की केली आहे. आणि मग 1-1.5 महिना झाल्यावर, साधारण 1 महिना झाल्यावर जून महिन्यात तुम्हाला असं अनुभव येईल की आम्ही प्रत्यक्ष क्लासमध्ये शिकवतो त्याच्या सॅम्पल क्लिप्स, म्हणजे त्या समजा मी 50 क्लिप्स क्लासच्या मध्ये शिकवल्या, 50 वेळा तो क्लास घेतला, त्यातली एक क्लिप, खरी क्लिप खऱ्या क्लासची आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत किंवा त्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. त्यावेळेला दुसरी एक व्यक्ती माझ्या बरोबर असेल. तर याचा अर्थ तुम्हाला अर्ध्या वाटेवर नाही आम्ही सोडणार. तुमची वाट आहे त्याच्यात काय तुम्ही प्रक्रिया फॉलो केली पाहिजे. आता असं का सांगायचं तर ज्योतिषशास्त्र ही विचार पद्धती आहे. एखादी गोष्ट माहिती आहे, त्या माहितीचे कुठल्या गोष्टीच्या दृष्टीने मला पुढे सरकायचं आहे, कुठले कंगोरे त्या माहितीला अनुलक्षून मला जोडायचे, याला ज्योतिष म्हणतात. गुरु संतती कारक आहे हे ज्योतिषशास्त्राची माहिती आहे, ज्ञान मुळातच नाहीये. ते तुम्ही स्वीकारलाय, तुम्ही म्हणतात कशावरनं, नाही ऋषीमुनी म्हणाले गुरु संतती कारक आहे आम्ही त्याला मानतो. मग पुढची जबाबदारी तुमची आहे की व्यवहारात ते वापरायचं कसं, व्यवहारात त्याचा अनुभव कसा घ्यायचा, येत नसेल तेव्हा काय गडबड झाली म्हणून तो अनुभव आला नाही, या सगळ्यासाठी तुम्हाला जी विचार प्रक्रिया डिफाईन करायला लागते
ते डिफाईन करून देणं असा आपल्या या ग्रुपचा उद्देश आहे. अर्थातच हे सगळं तुम्हाला मी व्यवस्थित सगळं मांडणी करणार आहे. तुमची कुतूहल जागृत झालं तर मी तुम्हाला हेही सांगणार आहे की हे शिकायचं आहे, मग तुम्ही असं असं करा. हे सगळ्या सूचना त्या व्याख्यानामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आता पुढचा मुद्दा असा की त्या ग्रुपची कार्यप्रणाली आहे त्याच्या संदर्भात काही माझ्या अटी, काही टर्म्स अँड कंडिशन त्या मी त्या ग्रुपवरच टाकेन. त्या ग्रुपवरच टाकेन की हे हे तुम्ही नाही करायचं, हे हे तुम्ही करू शकता. तुमच्याशी मला अनुबंधित व्हायचं आहे, इंटरॅक्ट करायचं आहे, म्हणून हा ग्रुप ओपन ग्रुप असेल. म्हणजे ओनली ऍडमिन करेन का मी हा ग्रुप, तर नाही, असं नाही करणार. हा ग्रुपवर जी लिंक, झूम मिटिंगची लिंक आहे ती एक्सक्लुझिव्हली या ग्रुपवर असेल, एक्सक्लुझिव्हली. त्यामुळे अन्य कोणी बाहेरच्याला ते लिंक ती मिळेल का, तर नाही मिळणार. आता दुसरं एक असं लक्षात ठेवा की माझी इच्छा होती की ही आत्ताची क्लिप टाकून इतर जण ती येऊ देत, त्यांना यायला काही हरकत नाही. माझी उद्या रात्रीचं पहिलं लेक्चर आहे, येऊ देत. पण ऑलरेडी माझ्या नुसत्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अपेक्षेपेक्षा माझ्या दुप्पट माणसं ऑलरेडी जमलेली आहेत त्या ग्रुपवर. नवीन आले त्यांचं स्वागत आहे. पण दोन गोष्टी लक्षात ठेवा की तुमचा पूर्वाभ्यास असायलाच पाहिजे. मी तुम्हाला या ग्रुपवर या व्याख्यानामध्ये शिकवणार काहीही नाहीये. तुमच्या विचार प्रणालीमध्ये कुठे गडबड होते आहे हे तुम्हाला पॉइंट आउट करून दाखवेन, त्याची कारणं सांगेन, शास्त्रीय तार्किक दोन्ही कारणं सांगेन तुम्हाला. त्यामुळे असं होणार नाही की तुम्हाला वाटलं तर मी म्हणतो म्हणून, तुम्हाला वाटलं की माझं म्हणण्यापेक्षा वेगळं काहीतरी मत मला तार्किक मांडता येईल तर तुम्ही मांडू शकता ऑन स्क्रीन ताबडतोब. तर याचा अर्थ असा की हा अशा पद्धतीचा जगातला हा पहिला व्हॉट्सअप ग्रुप आहे. कारण व्हॉट्सअप ग्रुप हजारो आहेत, हजारो. तुम्ही स्वतःच 20-20, 25-25, 50 ग्रुपवर स्वतः असता तुम्ही. ज्योतिषाचे ग्रुप तुमचे 20-25 सुद्धा असतात. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की एकाही व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही कधीही काहीही शिकू शकलेला नाही आहेत. कारण शिकायचं तुम्हाला असतं, मी त्याचं तंत्र सांगणार आहे, मी त्यातल्या दुरुस्त्या करणार आहे. तर्काची वाट चुकत असेल तिथे असं नाही, असं करावं लागेल असं सुचवणार आहे. आणि म्हणून जे जे जिज्ञासू आहेत, जे जे अभ्यासक आहेत, मी तुमचा अभ्यास नाही करून घेऊ शकत. तर अभ्यास तुमचाच तुम्हालाच करायचा असतो. पण अभ्यासाची दिशा चुकली तर नुसता अनुभव काय कामाचा. मला सांगा, मूर्खपणाचा नाही का मला 50 वर्ष अनुभव घेता येतो की घेता. कारण मला कळलंच नाहीये की हा मूर्खपणा आहे, मग 50 वर्षाच्या अनुभवाला काय सहज घेता येतो मला. तेव्हा प्रश्न सेन्सिबल एफर्ट्स आहे. हा, ज्याला आपण गधा मेहनत म्हणतो, हा, ती आपल्याला करायची नाही. स्मार्ट एफर्ट्स, नॉट डॉंकी एफर्ट्स, हार्ड एफर्ट. आता खूप मेहनत घ्या का, आपण माणूस का गाढव. सेन्सिबल एफर्ट्स कसे घ्यायचे याचं तंत्र तुम्हाला या क्लिपमध्ये कळणार आहे. तेवढी प्रस्तावना करून मी इथे थांबतो. माझी ही ग्रुप क्लिप जेव्हा युट्यूबवर आणि फेसबुकवर येईल तेव्हा माझा नंबर, तो व्हॉट्सअप नंबर आहे, तो तिथे दिलेला असेल. कुणीही तो मला त्या क्लिपवर त्यांचं नाव कळवून माझ्याशी बोलून त्या ग्रुपवर येऊ शकतं. त्याच्याशी मी बोलेन, अभ्यास आहे कधी बघेन आणि आणखीन तो ग्रुप मोठा होईल. झाला तरी आनंद आहे, नाही झाला तरी आपण खूप जण त्या ग्रुपवर आत्ता सुद्धा आहोत. एवढी प्रस्तावना करून आज मी इथे थांबतो. आणि आता आपली भेट मंगळवारी म्हणजे उद्या रात्री 9 वाजता ग्रुपवर आलेल्या झूम लिंकच्या माध्यमातून. आणि आठवडा गॅप पडणार आहे तर तुम्ही चिंता करू नका. प्रत्येक दिवशी 3 किंवा 5 ओळीचं वाक्य मी टाकेन, म्हणजे तुमची विचार मी डिफाईन करत जाईन. तो ग्रुप हलता बोलता चालता राहील, पण इतका हलता बोलता राहणार नाही की तुमचं बुडच स्थिर नाही असं वाटावं. त्याच प्रकारच्या कॉमेंट्स किंवा असं काहीही त्यात होणार नाही. हा, ते मी कोणाला दुसऱ्याला करू सुद्धा देणार नाही. इतक्या कडक शिस्तीत ज्ञानलालसा असलेल्यांचा हा ग्रुप आहे असं लक्षात ठेवा. आणि आपण आता इथे थांबतो आहोत. आजच्या प्रास्ताविकाचं नीट तुम्ही ऐका सर्वांनी क्लिप आणि तुमच्या परिचितांना सांगा, प्रोव्हायडेड ते माझ्याशी बोलले, माझ्या ग्रुपवर त्यांनी, माझ्या व्हॉट्सअपवर त्यांनी नाव टाकलं तर. तर जे जे इतरत्र शिकले, जे जे माझ्या चुकूनही संपर्कात आले नाहीत, त्यांनी अवश्य या संधीचा लाभ घ्यावा.